राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. पुणे जिल्ह्यामधल्या घाटमाथ्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी. पालघर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट. जिल्हा प्रशासनाकडून आज पालघरमध्ये सर्व शाळांना सुट्टी जाहीर. पावसाचा जोर कायम राहणार असल्यानं प्रशासनाकडून सतर्कता. नाशिकमध्ये गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली. दुतोंड्या मारुतीच्या हातांना पाणी लागलं. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानंतर रामकुंडातील पाणी वाढलं. इगतपुरी शहर आणि धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला. दारणा धरणातून 9,932 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. इगतपुरीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू राहिल्यास विसर्ग वाढणार. नाशिकमधील भावली धरणाचे पाठोपाठ भाम धरणही भरलं. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 21 दिवस अगोदरच भरलं भाम धरण. धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू. नाशिकचं गंगापूर धरण 60% जास्त भरलं. गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला. गंगापूर धरणातून 5,186 क्युसेकनं गोदावरीमध्ये पाण्याचा विसर्ग. धुळ्यामधल्या पांझरा, मालनगाव, जामखेड, लाटीपाडा धरणं भरली. जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. शेतकऱ्यांना दिलासा. जळगाव शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये दुपारपासून पावसाचा जोर वाढला. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मुसळधार पावसानं जळगावातील रस्ते जलमय. महामार्गालगतच्या सखल भागामध्ये पाणी साचलं. वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. हवामान खात्याकडून 3 दिवस जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. हवामान खात्याकडून पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5 दरवाजे उघडले. धामणी आणि कवडास धरणांमधून सूर्या नदीमध्ये 40,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. सूर्या नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ. धरणाच्या पायथा वीजगृहाचं दुसरं युनिट सुरू करण्यात आलं असून नदीपात्रामध्ये 1,050 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वसई विरारमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची विश्रांती. काल दिवसभर पडलेल्या पावसामुळे सखल भागामध्ये साचलं होतं पाणी. लोकल आणि शहरातील वाहतूक व्यवस्था सकाळी सुरळीत. नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना मज्जाव. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानं पाणी पातळीमध्ये वाढ. सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. सांगलीच्या चांदोलीमध्ये संततधार पावसामुळे छोटे मोठे धबधबे प्रवाहित. परिसरामध्ये हिरवळ. पर्यटनासाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू. सिंधुदुर्गमधील पर्यटन स्थळांवर रविवारमुळे पर्यटकांची गर्दी. आंबोली, कवळेसा तसंच सावडाव धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. सावडाव धबधब्याच्या ठिकाणी मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगावचे पर्यटक दाखल. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे नंदुरबारमधील वालेरी धबधबा प्रवाहित. राज्यासह गुजरात आणि मध्य प्रदेशमधील पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल. सांगलीच्या चांदोली धरणातून वारणा नदीमध्ये विसर्ग सुरू. 4,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमधील रामकुंडामध्ये पाण्याचा विसर्ग वाढल्यानं तरुण अडकला होता. स्थानिक तरुणांनी आणि रेस्क्यू टीमनं तरुणाला बाहेर काढलं. तरुणाला सुखरूप बाहेर काढल्यानं दुर्घटना टळली. नाला सोपाऱ्यात पावसामुळे मुख्य रस्ते पाण्याखाली. आचोळे, नागिनदासपाडा, संकेश्वर नगर आणि गाला नगरमधील रस्त्यांवर पाणी. पावसाचा जोर दिवसभर राहिल्यास घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारा पवना धरण 72% भरलं. पवना नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू. 15 जुलैपर्यंत विसर्ग सुरू राहण्याची शक्यता. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू. सततच्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ. गोसेखुर्द धरणाच्या 27 दरवाजांमधून विसर्ग सुरू. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. धुळ्यामधल्या साक्री तालुक्यामधल्या जामखेडी धरण ओव्हरफ्लो. सांडव्यातून वाहणारं पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. अहिल्यानगरमधील भंडारदरामध्ये धोकादायक परिसरामध्ये पर्यटनासाठी गर्दी. पावसामुळे परिसरात बंदी असतानाही पर्यटकांची गर्दी. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून खबरदारीच्या सूचना. पुण्यामधील अत्याचार प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर. स्प्रेचा वापर झाल्याचे पुरावे नाहीत. तरुणानं मी परत येईन मजकूर लिहिल्याचा दावाही खोटा ठरल्याची पुणे पोलिसांची माहिती. पोलिसांकडून तरुणी आणि आरोपीची समोरासमोर चौकशी. हिंदी भाषेवरून ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेनंतर भाजप अमराठींच्या बाजूनं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चे बांधणी सुरू झाल्याची चर्चा. अमराठींवरील मारहाण सहन करणार नसल्याची भाजपची भूमिका. मनसेच्या आंदोलनाच्या आशिष शेलारांकडून पहलगाम हल्ल्याची तुलना. पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या. आता इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून सोपत आहेत. मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य. पहलगामचे दहशतवादी तुमचे कोणी होते का? पळून कसे गेले? ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांचे आशिष शेलार यांना सवाल.
अमराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही. हिंदूंना सोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय हे महाराष्ट्र पाहतोय. भाजप नेते आशिष शेलारांचं वक्तव्य. महाराष्ट्र एकत्र येतोय तर मग काही जणांचा जळफळाट होणार. आदित्य ठाकरेंकडून आशिष शेलारांच्या टीकेला प्रत्युत्तर. तर महाराष्ट्र एकत्र आल्यानं महाराष्ट्र द्वेष्टा भाजपच्या पोटामध्ये दुखतंय. आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका. ठाकरेंच्या भाषणाला रुदालीची उपमा देत फडणवीसांकडून टीका. तर फडणवीस आणि शिंदेंनी राज्यभर रडण्याचे कार्यक्रम सुरू करावेत. राऊतांचा पलटवार. आशिष शेलारांना सांस्कृतिक मंत्री म्हणावं की असांस्कृतिक म्हणावं. आशिष शेलारांचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांना मान्य आहे का? प्रकाश महाजनांची टीका. मनसे नेते संदीप देशपांडेंचा माहितीच्या नेत्यांवर निशाणा. माहितीच्या नेत्यांचा एकत्र फोटो पोस्ट करत देशपांडेंचा हल्लाबोल. सत्तेसाठी एकत्र आलेले बंधू या टीकेला फोटो पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर. आमची भावकी एकत्र झाली, आमच्या नादाला लागू नका. मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर निशाणा. तर ज्या पाकिस्ताननं आपल्या नागरिकांना मारलं त्यांच्याशी फक्त युद्धाचं नाटक केलं. जाधवांची टीका. संजय गायकवाडांचा जन्म ठाकरे ब्रँडमधून झाला. दोन भाऊ एकत्र आल्यानं काहींना पोटशूळ उठतोय. विजय वडेट्टीवारांचा पलटवार. तर ठाकरे ब्रँड आता राहिला नाही अशी गायकवाड यांनी केली होती टीका. आम्ही आईच्या पोटातून मराठी शिकतो. मराठी कोणी शिकवण्याची आवश्यकता नाही. शिवसेनेनं आजपर्यंत 8 अमराठी राज्यसभा खासदार कोणत्या प्रेमातून केले? गोपीचंद पडळकर यांची ठाकरेंच्या मेळाव्यावर टीका. ठाकरे बंधू हे कोणकोणत्या मुद्द्यांवर एकत्र येत आहेत हे जसजसं समोर येईल तसतसं आमची पुढची दिशा आम्ही ठरवू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं स्पष्ट. ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्याला अनुपस्थित असलेले मिलिंद नार्वेकर पंढरपूरमध्ये दर्शनाला. सर्व पक्षांच्या संपर्कात असलेले नार्वेकर मोक्याच्या क्षणीच गायब कसे? राजकीय वर्तुळात चर्चा. महाविकास आघाडी आता ठाकरे विकास आघाडी झाली. ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर निरुपमांची टीका. काल ठाकरे विकास आघाडी अस्तित्वात आली. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा स्वार्थापोटी निर्णय. संजय निरुपम यांचं वक्तव्य. ठाकरे बंधूंवर टीका करत प्रताप सरनाईकांचं एकनाथ शिंदेंना पत्र. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. कालच्या मेळाव्यात स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा पाहायला मिळाला. पत्रामध्ये उल्लेख. पत्रांना स्टंटबाजी करणं यात सरनाईकांचा हातखंडा. किशोरी पेडणेकरांचा पलटवार. तर पांडुरंगाला भक्ती लागते पण खोक्यांची भक्ती असणाऱ्यांबद्दल विचारू नका. अरविंद सावंतांची खोचक टीका. ठाकरे कुटुंबाचा एकत्रित फोटो बाळा नांदगावकरांनी पोस्ट केला. यासाठी केला होता अट्टहास. बाळा नांदगावकरांची पोस्ट. हिंदीबाबतचा GR रद्द झाला. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा सहभाग. पण कोणी श्रेयासाठी मेळावा घेत असेल तर हरकत नाही. पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरे बंधूंना टोला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची अब्दुल सत्तार यांच्याकडून चेष्टा. कर्जमाफी व्हावी असं म्हणताना सत्तार हसले. कर्जमाफीच्या आश्वासनावर सत्ताधारी आमदारांच्याच वक्तव्यावर संभ्रम निर्माण. शेतकऱ्याची व्यथा जर स्टंटबाजी असेल तर तुम्ही निवडणुकीमध्ये केलेल्या घोषणा या देखील स्टंटबाजीच. भाजपच्या गणेश हाकेंच्या व्हिडिओवर विजय वडेट्टीवार यांची टीका. गणेश हाकेंचा औत ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका. आजपासून बच्चू कडू यांची 7/12 कोरा यात्रा. विठ्ठला सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे. पोस्ट करत बच्चू कडूंचं विठ्ठलाकडे साकडं. अहमदपूर ते मुंबई मंत्रालयापर्यंत शेतकरी सहदेव होनाळे यांची खांद्यावर नांगर घेऊन पायी यात्रा. सरकारनं शेतकरी कर्जमाफी करावी. होनाळे यांची मागणी. देशात गरीब वाढत चाललेले आहेत आणि काही श्रीमंतांच्या हातामध्ये संपत्ती चालली आहे. नितीन गडकरींकडून चिंता व्यक्त. अर्थव्यवस्थेचे केंद्रीकरण होता कामा नये. संपत्तीचंही विकेंद्रीकरण व्हायला हवं अशी भूमिका नितीन गडकरींनी मांडली. मतदार याद्यांमधील घोळावर काँग्रेसनं समिती नेमली. वाढलेल्या मतदार संख्येवर फोकस करणार. पृथ्वीराज चव्हाणांची माहिती. नांदेडची मालकी गाजवली. त्यांनी सगळ्या जागा बिल्डरच्या घशात घातल्या. नाव न घेता आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांची अशोक चव्हाणांवर टीका. नांदेडमध्ये माहितीमध्ये धुसफूस वाढली. आमदार चिखलीकर यांचा अशोक चव्हाणांवर हल्लाबोल. शरद पवार आज अलिबागच्या दौऱ्यावर. PNP नाट्यगृहाच्या नूतनीकरण शुभारंभाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार. 15 जून 2022 रोजी अचानक लागलेल्या एका भीषण आगीमध्ये जळालेलं PNP नाट्यगृह पुन्हा उभं राहिलं. न्यू इंडिया बँकेमधील 122 कोटींच्या अपहार प्रकरणामधील 9वा आरोपी पवन जयस्वालला लखनौमधून अटक. जयस्वालच्या बँक खात्यामध्ये फसवणुकीमधील 9 कोटी असल्याचं उघड. बीड शहरामध्ये सावकारी जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या. सुसाईड नोटमध्ये सावकारांच्या नावाचा उल्लेख. सावकार लक्ष्मण जाधव आणि वर्षा जाधव यांच्यावर गुन्हा दाखल. पुण्यामधल्या धनकवडी चव्हाणनगरमधील 3 हत्ती चौकातून निर्मल पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर स्ट्रीट लाईट पडले. अचानक खांब पडल्यानं मोठा स्फोट. रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. नंदुरबारमध्ये वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, ताप आणि फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ. सरकारी दवाखान्यांसह खासगी रुग्णालयामध्ये रुग्णसंख्या वाढली. परभणीच्या गंगाखेडमधील वडवणी ते कातकरवाडी रस्त्याचं काम ग्रामस्थांनी थांबवलं. आमदार रत्नाकर गुट्टेंनी रस्त्याचं काम थांबवल्यानंतर गावाला भेट दिली. ग्रामस्थांच्या चर्चेनंतर रस्त्याचं काम पूर्वपदावर.
नाशिकमध्ये अंत्यसंस्कारासाठी प्लास्टिकचा आधार घेण्याची वेळ. स्मशानभूमीला शेड नसल्याने मृतदेहाची अवहेलना. जांभूळपाडा गावामधली घटना. प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये वनमहोत्सव उत्साहात साजरा. 10 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प. 4.5 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट. नवेगाव बांध गुडरी गावामध्ये 22,000 वृक्षांची लागवड. पर्यावरण संवर्धनासाठी मोठं पाऊल. अनेक दुर्गम भागामध्ये वाचनालय सुरू. पोलिसांकडून आदिवासी विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा. 24,200 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा. नेरूळ रेल्वे स्टेशनजवळ रील्स काढणं. एका तरुणाला भोवलं. ओव्हरहेड वाऱ्याला हात लागल्यानं तरुण जखमी. तरुणावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 50%हून अधिक पाणीसाठा. मे-जून महिन्यामधील पावसामुळे धरणातील जलसाठ्यामध्ये वाढ. मागच्या वर्षी याच वेळेला केवळ 8.59% पाणीसाठ्याची नोंद. मुंबईतील भायखळा प्राणी संग्रहालयामध्ये 1 वर्षामध्ये 50 प्राण्यांचा जन्म, 25 प्राण्यांचा मृत्यू. 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 दरम्यानची आकडेवारी आरटीआय माध्यमातून समोर. मुंबई कस्टम झोनच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर बेकायदेशीर तस्करांना अटक केली. आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त. कारवाईमध्ये 9 किलो 662 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त. पुण्यामध्ये जन्मदात्या आईवडिलांकडून 40 दिवसाच्या मुलीची विक्री. 3.5 लाख रुपयामध्ये मुलीची विक्री करणाऱ्या आईवडिलांसह 6 जणांना अटक. येरवाडा पोलिसांची कारवाई. धुळे शहरामधील बिल परिसरामध्ये अनेक दिवसांपासून दुचाकी जाळण्याचे सत्र सुरू. परिसरातील रोहित म्हस्ते नामक तरुणाची दुचाकी अज्ञातांनी जाळली. तर मालक रोहित दुचाकी जाळणाऱ्याची माहिती देणाऱ्याला 51,000चं बक्षीस देणार. नंदुरबारच्या तळोदा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलं. अतिक्रमणामुळे रहदारीला अडथळा. पालिकेकडून 111 अतिक्रमणधारकांना नोटीस. माजी आमदार कुणाल पाटलांकडून पंढरपूरमध्ये महाप्रसादाचं वाटप. तर पंढरपूरच्या भूमीवर वारकऱ्यांची गळाभेट घेऊन धन्य झालो. कुणाल पाटलांची प्रतिक्रिया. नंदुरबारच्या शिवधाम उद्यानामधील हिंदी भाषेमध्ये फलक मराठीमध्ये करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. मनसे नेते अतुल पाटील यांनी केली होती तक्रार.